त्या गाडीच्या एका छोट्याशा खिडकीमधून मोठे मोठे स्वप्न बघणारी मी ती मुलगी आहे. त्या खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राशी नेहमी संवाद साधणारी मी ती मुलगी आहे. जी त्या चंद्राला माझे सगळे स्वप्न सांगणारी मी ती मुलगी आहे. रोज त्याच्याकडे बघून त्याला सांगत असते की मला एक दिवस नक्कीच तुझ्यासारखं व्हायचं आहे. तो चंद्र मला एक दिवस विचारतो की अगं तुला का माझ्यासारखं व्हायचं आहे गं. तर मी पडले ना विचारातच. नंतर त्या पूर्ण रात्री खूप विचार केला. दुसऱ्या दिवशी मिळालं ना मला त्याचं उत्तर. मग मी माझ्या मित्राला सांगितलं की मला का व्हायचं आहे त्याच्यासारखं. त्याने मला विचारलं. मी बोलली की त्याचं उत्तर मी शोधलं आहे. मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. तू नाही का रे या जगात जसा एकच आहे तसंच मला व्हायचं आहे रे. परत त्या संपूर्ण काळोखात सगळ्यात जास्त चमकणारा त्या काळोखात पण लोकांना एक प्रकारची सकारात्मक भावना देतच असतो. मला एक दिवस नक्कीच तुझ्यासारखं व्हायचं आहे रे. तू मला नेहमी मोटिवेट करतो. तू नेहमी माझ्या कोणत्याही परिस्थितीत माझी साथ सोडत नाही. तू माझा एक चांगला मित्रच आहे. मग काय, मी तीच मुलगी जिच्या आईबाबांनी तिला खूप लाडाने प्रेमाने वाढवलंय आणि नेहमी तिला खूप सपोर्ट केला आहे. पण आता मात्र मला या छोट्याशा मुलीला तिचे मोठे मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या खिडकीच्या बाहेरच्या जगात जायचे. त्या जगात कोणालाच कोणाची काही काळजी नाही. जिकडं माणसं फक्त धावतच होते. जिकडं फक्त कॉम्पिटिशन होती. त्या जगामध्ये तुला एका हसणाऱ्या चेहऱ्यात मागचं दुःख विचारणारं कोणीही नाही भेटणार. जिकडं 9 दिवस देवीला तर पूजल्या जातं पण स्त्रीची थोडीशी इज्जत नाही केली जात. या जगात तिला नेहमी तिच्या कपड्यावरून तिचे संस्कार काढले जातात. या जगात एका स्त्रीची प्रगती होताना बघितलं जात नाही. आता या कॉम्पिटिशनच्या जगात आपल्याला खूप काही बघायला भेटणार. आता तर माझी जर्नी स्टार्ट झाली. मी त्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता मला माझे स्वप्न पूर्ण करता येईल त्यावरती लक्ष देण्याचा प्रयत्न करेन. मला चंद्र व्हायचे असं विचार करता करता तो चंद्र अचानकच थांबला. बघते तर काय, माझं डेस्टिनेशन आलंय आणि आता मला त्या खिडकीच्या बाहेरचं जग बघायचंय. जिकडं माझ्या जोडीला फक्त माझा तो मित्र आहे ज्याला आपण चंदू मामा या नावाने ओळखतो. एक दिवस नक्कीच त्या मुलीचे स्वप्न पूर्ण होणार आणि तीही चंद्रासारखी तेजस्वी दिसणार. मी तीच मुलगी आहे जी त्या छोट्याशा खिडकीतून मोठे मोठे स्वप्न बघत आहे. मी तीच मुलगी आहे जी त्या छोट्याशा खिडकीमधून मोठे मोठे स्वप्न बघत आहे. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. नमो बुद्धाय.